तर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बैठक सुरू आहे। युती संदर्भात ही बैठक सुरू आहे, त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भातील अधिकृत घोषणा ही थोड्याच वेळात होणार आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये युती होतीये। या संदर्भातील अधिकृत घोषणा ही थोड्याच वेळात होईल। तीनही पक्ष महायुतीतील, मात्र भाजपा स्वबळावर नाशिक महानगरपालिका लढवते, तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये नाशिकमध्ये युती होतीये। त्या संदर्भातील बैठक सुरू आहे। थोड्याच वेळात या संदर्भातील अधिकृत घोषणा ही केली जाईल। दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। गेल्या काही वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि या संदर्भातील अधिकृत घोषणा ही थोड्याच वेळात होईल। मी काय कोणाचे काय पोस्ट बघितलेलं नाही आणि आम्हाला काय माहिती नाही। आम्ही आमच्या चर्चेमध्ये होतो। आम्ही आतापर्यंत जे आहे जसं हिरवळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा आम्ही दोन्ही पक्षांचा हा निर्णय होता, परंतु तो न झाल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून जे आहे 2-4 दिवसामध्ये जे आहे आमच्या वाटाघाटी सुरू होत्या। त्या सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची वाट बघितली, परंतु आम्हाला तिथून काही तसा सकारात्मक रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्ही आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आता आज निर्णयास पोचलो की आता आम्ही दोघं मिळून जे आहे युतीने जे आहे आम्ही लढणार आहोत। फॉर्म्युला ठरतो आहे जागा वाटपाचा? नाही, इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव फॉर्म्युला आहे। जागा कोणाच्या जास्त कमी हा प्रश्न नाही, पण इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही लढू। भाजप विरोधात लढण्यासाठी कोणते मुद्दे समोर घेऊन जाणार? हे बघा, आम्ही वर जे आहे केंद्रामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आहोत, राज्यामध्ये